हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. मालिश कर मालिश कर मालिश कर. बराबर. अरे काय चाललंय, थांबा. काय काय चाललंय? अरे बघ नाही, अन्वीने काय गोळ घालून ठेवलाय. म्हणजे काय? कोण आहेत हे? माझे रुग्ण. हिचा पेशंट आहे. अन्वीचे पेशंट? एक मिनिट, मी सांगते का अन्वी यांना रस्त्यावर उचलून घरात घेऊन आलीये. काय? अगं हे आधीच अशक्त होते म्हणून यांना खाऊ घालायला घरी आणलं, आणि आता तर काय, यांना इतकं खाऊ घातलंय की हे आजारी पडले. हे देवा. अन्वी, काय आहे हे? मी तुला काय सांगितलं होतं आणि तू काय केलंस? तेच केलं. काय केलं? तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या फ्रेंड सोबत रुग्णसेवा करायला निघाले होते, पण अर्ध्या रस्त्यात जाऊन आठवलं की मी माझे नोट्स विसरले. म्हणून मी परत आले, तर ऑटोने उतरले ना खाली, तेव्हा मला हे काका रस्त्यावर पडलेले दिसले ग. मला खूप दया आली त्यांची. त्यांना ना खूप असं वीकनेस वाटत होता, म्हणून मी त्यांना असं खूप चांगलं चांगलं खाऊ पिऊ घातलं. आणि खाऊन खाऊन यांना असं करून ठेवलंय. बरं बरं, आता आपण यावर चर्चा नको करायला. बाबा, आता तुम्ही जा आतमध्ये, मी बघते काय. बाबा मी आहे ना, काही लागलंच तर मी बोलवेन तुम्हाला. बरं ठीक आहे, पण काही लागलं तर कळव. हं? प्राजक्ता चल ग, चल चल प्राजक्ता. अनन्या, मी पण जाते. बस इथे. तू कशी आत जाशील? असलं काम करणार आहे ना, ही कधीतरी आतच जाणार आहे. अगदी बरोबर बोलतोय तो. तू हे असले उपचार करत राहिलीस ना, तर नक्की तुरुंगात जाण्याची वेळ येईल अन्वी. ए अनिताई, आपण हेला डॉक्टर घेऊन जाऊया. अरे नाही, अशा अवस्थेत डॉक्टरांकडे नेलं तर ते 10 प्रश्न विचारतील. नाही, आपण घरीच काहीतरी करूयात. म्हणजे काय करूयात? म्हणजे घरगुती उपचार करूयात काहीतरी. म्हणजे अन्वीताईंसारखं? काय? म्हणजे अन्वीताई नाही काय घरच्या घरी उपाय करतात तसं? असं नाही ग बाई. आपण गजोदर, हा. ओमी यांना जरा उचला आणि इथे चालायला लावा, बरं वाटेल. हा ए उमी, ही तू इकडे इकडे पकड. हा 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 उठा. हा हा सावकाश. सबका. अरे देवा, अरे ह्यांना चालता पण येत नाही आहे. अरे जागेवरून उठताच येत नाहीये.
आता काय करायचं? काय मला काय वाटतं, हा आपण आजीला विचारूयात. ती नक्की काहीतरी घरगुती उपचार सांगेल आपल्याला. हा मी आवाज देते तिला. हा. आजी, ए आजी. काय ग? तुम्ही काळजी करू नका, वाटेल बरं. अरे बापरे, हे कोण आहेत? अरे असं काय करतायत? हा हिचा पेशंट आहे. आल्यापासून नुसती केळी खा, अंडी खा, ह्याव खाव त्याव खाव, आल्यापासून खाऊन खाऊन पोटाचा नुसता नगारा करून ठेवलाय. हे हिने दिलं होतं खायला. काय हे अन्वी? हा, काय नाही, त्याच्या पोटाला तडच लागली. आजी, याच्यावर काहीतरी उपाय सांग ना. उपाय आहेत. अन्वी, एक काम कर, आईला म्हणाव पाणी चांगलं उकळ, हा, त्याच्यामध्ये लिंबू पिळ, आलं किसून टाक आणि थोडस सेंधव मीठ पण टाक. हा, जा जा लवकर उठ आणि घेऊन ये. अन्वी, हे सगळं नीट ऐकलंयस ना? आता यात कुठलाही घोळ न घालता पटकन आईकडून जाऊन ते मिश्रण घेऊन ये. जा. जा लवकर. चालप कर, हे तरी काम नीट कर. मी पण ना काय काय उद्योग करत असते मला कळत नाही. नाहीतर काय. हे बघ, तोपर्यंत त्यांना चालायला लाव जरा. अगं, चालवून पाहिलं पण त्यांना जागचं उठताही येत नाहीये. त्रास होतोय, ओरडतायत ते. अन्वी पण गजोदर, हा हा, हे ना उठ. औषध आहे, औषध. दबा दबा, जरा उठा. ओमी, ओ मी जरा हात लाव. दबा दबा, हे घे बा. हा घे बा. सापकास सापकास सापकास. हा सावकाश, गरम आहे. हा सापकास सापकास सापकास. हळू 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 हळू. हा. सावकाश सावकाश. आता बरं वाटेल त्यांना. हा तुम्हाला बरं वाटतंय ना आता? काका, मी अन्वीच्या वतीने तुमची मनापासून माफी मागते. अहो, काय ना, ती अजून डॉक्टर झालेली नाहीये. ती मेडिकल शिकतेय, लहान आहे हो वयानी. काय ना, आज रुग्णसेवा दिन आहे, तर तिला वाटलं की रुग्णांची जरा सेवा करावी म्हणून ती तुम्हाला इथे घेऊन आली. बाकी तुम्हाला त्रास देण्याचा असा काही हेतू नव्हता हो. तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मी खरंच माझ्या लहान बहिणीकडून माफी मागते. राहू दे. तुम्हाला तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना आता? अरे नाही नाही, आपण एक काम करूयात, डॉक्टरकडे जाऊन येऊयात का? पटकन मी येते तुमच्यासोबत. नको डॉक्टर, नको. नाही होत, तुम्ही आजारी होतात म्हणून ती तुम्हाला घेऊन आली. नाही तर मी एक काम करते, पटकन अँब्युलन्सला फोन करते, आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही, नको ऍम्ब्युलन्स नको. नको. हो, असं काय करताय? काही होणार नाही, मी येते ना सोबत. आपण जाऊयात, अँब्युलन्स येईलच. हे बघा, तुम्ही आजारी आहात. अहो, मी आजारी नाहीये. इथे त्या रिक्षावाल्याचं पाकिट मारताना मी सापडलो. मला तिकडच्या लोकांनी बेदम मारहाण केली. कणत पडलो होतो. तेही पोरगी आली, हिला वाटलं मी आजारी आहे. मीही पोटात अन्न नसल्याचा बहाणा केला. म्हटलं काही खायला मिळेल. इथे आलो, हा बंगलो बघितला, म्हटलं चांगलं खायला मिळेल. आणि खरंच चांगलं खायला मिळालं. पण खा खाल्लं की त्यानेच आजारी पडलो. चांगला बरा होतो, मी आजारी पडलो. पण आता बरं वाटतंय, मी येतो.
थांबा. थांबा. काय हो महाशय, कुठल्या हेतूने तुम्ही इथे आलात? हिने आलो, हिने आणलं इथे मला इथे. तिने चांगल्या हेतूने तुम्हाला इथे आणलं. तिला वाटलं की तुम्ही आजारी आहात. तुमच्यावर उपचार करण्यासाठी आणलं तिने तुम्हाला. आणि तुम्ही तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. इथे चांगलं चुंगलं खायला मिळेल, चोऱ्या माऱ्या करता येतील म्हणून आलात ना इथे. खरं की नाही? खरं. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला हे बोलताना. तुम्ही इथे आलात, चांगलं चुंगलं खाल्लं, त्याचा त्रास नाही हो आम्हाला. आम्ही काय, आमच्याकडे आलेल्या लोकांना आम्ही खाऊ घालतो, ती आमची संस्कृती आहे. पण तुम्ही जर खरंच आजारी असतात ना, तर तुम्ही अगदी ठणठणीत बरे होईपर्यंत तिनेच काय हो, आम्ही सुद्धा तुमची सेवा केली असती. पण तुम्ही बदमाशी केली, आजारी असण्याचा ढोंग केलात. आणि तुमच्या अशा ढोंग करण्यामुळे ना, उद्या जर कोणी रस्त्यावर तडफडत एखादा माणूस पडला ना, तरी कुणी त्याच्या मदतीला जाणार नाही. लोकांना वाटेल तो ढोंगच करतोय. अहो तुम्ही धडधाकट आहात. कष्ट करा, काम करा, स्वतःच्या कष्टाने चांगलं चुंगलं खा. म्हणजे अशी ना फसवेगिरी करण्याची गरज नाही पडणार तुम्हाला. बघा, माझं चुकलं, मला माफ करा. नाही तर माफी मागून चालणार नाही. तुम्ही आत्ता इथे आम्हा सगळ्यांसमोर एक शब्द द्या की तुम्ही पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. हा. मी अशी चूक यापुढे कधीच करणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. आता मी जाऊ. आता बरं वाटतंय, मी बघतो माझं. येऊ मी. आबा. डॉक्टर मॅडम या इकडे या. अगं ये. काय रुग्णसेवा करायची का अजून? नाही, झाले तेवढे पुरे झाले. ते आहे. तू अनन्या ही आमची अनन्या. हा गरम आहे ग. ए चंपा, चंपा कली. हा बोल गजूधर. ए चंपा कली, मी काय बोलत होता? काय? ए आपण दोघा असा कुठेतरी फिरायला जाऊया. फक्त आपण दोघं. हा आपण दोघाच जाऊया. तिसरा कोण कशाला कबामध्ये हड्डी पाहिजे आहे. हा आपण दोघा असा एक दिवस असा कुठेतरी फिरायला जाऊया. आपण माथेरानला जाऊया. भया, म्हणजे आपण दोघं दिवसभर माथेरान. म्हणजे मी आणि तू आणि मी.
किस बया. अरे काय लाजते आहे. पण गजोदर हा? हे कसं शक्य आहे? ए चंपकली, का शक्य नाही आहे. नाही म्हणजे सुट्टी कशी मिळेल? अरे सुट्टी मिळत नाही आहे. मग सुट्टी काढावा लागतो आहे. अरे तसं नाही र, म्हणजे मला सुट्टी मिळेल पण आपल्या दोघांना एकत्र सुट्टी कशी मिळेल? म्हणजे आपण दोघं सुट्टी मागायला गेलो तर त्यांना संशय नाही का येणार? म्हणजे आपण कुठंतरी बाहेर फिरायला चाललोय असं वाटेल त्यांना. अरे हा, हा. तुझ्या पण बरोबर आहे. म्हणून म्हणते आपल्याला हे असलं काही जमायचं नाही. आपण इथंच दिवसभर भेटू. इथंच? होय. इथं काहीच करता येणार नाही आहे. म्हणजे अरे म्हणजे अरे मी इथे कसा काय भेटता येणार आहे? आणि इथे कसा आहे, इथे ना हा मी असा तुझा चंपाकली, मला ना असा तुझा हातात घ्यायचा आहे. अरे मग त्याचं काय हाय एवढं? म्हणजे तू माझा हातात असं म्हणजे घेऊ शकतोस की. मधबल, मी तुझा हातात घेऊ शकतो आहे. होय की. घेतो आहे. हा. घेतो आहे. कडक लागतो आहे, भारी पण आहे. गजोदर, ए तुझा हात कुठे आहे? अरे काय करतो आहेस मी? असा टच केला आहे की टचकन काटा येतो आहे. चंपाकली. काय चालू आहे? ए चंपा, अगं कुठे पळतेस? इकडे इकडे. काम कोण करणार आहे इकडे? काय रे गजोदर, हे काय चालू आहे रे तुमचं? हा, कुठे काय चालू आहे? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय. तू तिचा हात हातात घेतला होतास. तुम्ही बघितलं आहे काय? तिचा हात, अरे तुम्ही तिचा हात हातात घेतलेला बघितला आहे, पण तिचा हात का हातात घेतला हे तुम्हाला नाही माहित आहे. नाही तिथे काय झाला, मी तिचा हात बघत होता. तिला राहू काल लागला आहे आणि शनी आला आहे. काय? तुम्ही आला आहे. एक दिवस ना गजोदर माझा असा हात दाखवील ना तुला, सगळं विसरून जाशील. आणि काय रे, हा काय कबूतरखाना वाटला का रे तुम्हाला गुटुरगू करायला? हा, एवढी कामं पडली आहेत, हे टिफिन कोण पोहोचवणार? अरे ते माझ्या रोजचा काम आहे. रोजचं काम आहे ना, मग वेळेवर कर.
आणि हे टिफिन अगदी वेळेवर पोहोचव. आणि हो, जाताना आईंना दुधाचा ग्लास नेऊन दे, त्यांना औषध घ्यायचं आहे. पण हो, आईंशी गप्पा मारत बसू नकोस हा, कारण टिफिन वेळेवर पोहोचले पाहिजेत. कळलं का? मी गप्पा मारतो आहे. गप्पा बसा, काही बोलू नका. चल चल. हा जातो. भरून ठेवला आहे, रिकामी आहे, भरतो आहे. अरे देवा, यांचा टिफिन पण पाठवायचा राहिला. हे पण ना रोज कॉलेजमधनं आले की बॅग मधनं टिफिन काढून तिथेच ठेवून देतात. रूम मध्ये असेल टिफिन, घेऊन येते. डबे चालले वाटतं. तयार आहेत सगळे. हे कोण? कदम कदम बढाये जा. पिंपळे नको, समाजसेवक आहेत. असू दे असू दे. अरे वा, आपटे. चवीचं नाही खाणार त्याला चांगले चापटे. आणि हे कोण? बनसोडे. हे बनसोडे काका. वा, ते बाहेर जाणाऱ्या डब्यांमध्ये ना खूप छान आणि चविष्ट जेवण असतं. माझी ताई जेवण छानच करते, पण ह्या डब्यातलं जेवण काही वेगळंच असतं. वा, छान भाज्या, मऊ लुसलुशीत छान अशा भाकऱ्या असतात. वा 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 वा, चव तर घ्यायलाच हवी. आपटे द्या बघू जरा. बघूया. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. लिंबू भात है. लेमन राईस. वा 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 वा. वाह वाह वाह, क्या बात है भैया. टेस्ट करेंगे ही. वाह ताई, वाह ताईडे. वाह ताईडे, तुझ्या हाताला चव भन्नाट आहे बाबा. वा 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 वा, सगळं खाऊन टाकूया बाबा. बस झालं. वा ताई वा. वा वा. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी हे सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी. नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी, आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या.